नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 16 आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर TCS ने विचारलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा जीकेच्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। ठीक आहे, मग बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारला होता। महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे। आता हा शब्द लिहायचा चुकलाय पण लक्षात ठेवा, फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलंय। मग हे फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे रायगड जिल्ह्यामधल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर हे मुरुड आणि रोहा तालुक्यामध्ये आहे। याची निर्मिती कधी केली, 1986 ला केली। शक्यतो तर विचारणार नाहीत पण एक ओझरती नजर म्हणून लक्षात ठेवा, 1986 ला याची काय झाली होती, निर्मिती झाली होती। ठीक आहे, आणि याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे क्षेत्र होतं, मुरुड जंजिऱ्याचा जो राजा होता त्याने हे काय केलं होतं, सुरुवातीला पहिल्यांदा शिकारीसाठी संरक्षित केलेलं हे क्षेत्र होतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 2 नंबर काय विचारलंय, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल खूप महत्त्वाचा आहे। एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलंय। मग एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कधी झाली होती, 1784 ला झाली होती। त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली। मग ही कोणी केली होती, तर ही स्थापना विलियम जोन्स याने केली होती। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की कुठं केली होती स्थापना, तर फोर्ट विलियम कोलकाता या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती। आणि उद्देश काय होता याचा स्थापना करण्यामागचा, तर प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे। प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विल्यम जोन्स यांनी काय केली होती, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली होती। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3 आहे। काय विचारले बघा, खालीलपैकी, आता या ठिकाणी मित्रांनो थोडीशी सर्दी आणि थोडा घशाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण कमी वेळाचा करणार आहोत, थोडा फास्ट घेऊया। ठीक आहे, काय विचारले बघा, खालीलपैकी कोणते लेखक कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात असं विचारले। मग कुसुमाग्रज म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर विष्णू वामन शिरवाडकर, वा शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो, कुसुमाग्रज म्हणून ओळखतो। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की केशवसूत म्हणून कोणाला ओळखतात, तर केशवसूत कोण आहेत, कृष्णाजी केशव दामले आहेत। केशव कुमार कोण आहेत, प्रल्हाद केशव आत्रे आहेत। मग लक्षात ठेवायचं, कुसुमाग्रज, केशवसूत आणि केशव कुमार तिन्ही काय आहेत, खूप महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, चौथा प्रश्न, नाणेघाटास डॅश या राजवंशाच्या काळात नानाघाट असे म्हणत असत। मग कोणाच्या काळात या नाणेघाटास नानाघाट असं म्हणत असत, तर ते सातवाहन काळामध्ये। आता नाणेघाट या ठिकाणी लेणी आहे, मग ही लेणी सुद्धा कोणत्या काळातली आहे असं विचारलं जातं। मग ही लेणी सुद्धा कोणत्या काळातली आहे, तर सातवाहन काळामधलीच ती लेणी आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना, आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी मित्रांनो सुरू केलेली आहे। समाज कल्याण विभागामधल्या सर्व पदासाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट सिरीज असणार आहे। या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर या ठिकाणी आपण काय केलंय, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित मिळतील। आता या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याण भरतीची तयारी करत असताना तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नपत्रिका काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत। का, तर तुम्हाला माहिती आहे TCSच काय करणार आहे, समाज कल्याण विभागाची परीक्षा घेणार आहे। ठीक आहे, या टेस्ट सोबतच आपण काय करतोय, फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग ह्या सगळ्या नोट्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही ऑफरनुसार नोट्स घेतल्या तर तुम्हाला ह्या फक्त आणि फक्त 139 रुपयालाच तुम्हाला ह्या नोट पडतील।
मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. या नंबरवरती काय करायचंय 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 5 नंबर. खालीलपैकी कोणते प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून ओळखली जाते? आता कोणती प्रतिस्थापन पातळी ही जनन क्षमता म्हणून ओळखली जाते? तर प्रतिश्री 2.1 मूल याला काय म्हटलं जातं? जनन क्षमता म्हणून ओळखलं जातं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. 6 नंबर. डॅश ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी विचारली आपल्याला. ठीक आहे. मग दुसरी सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ती आहे तापी. मग पहिली म्हणा किंवा सर्वात मोठी, पहिली किंवा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे भारतामधली? तर ती नर्मदा आहे. मग लक्षात ठेवायचं, पहिली विचारलं तर कोणती किंवा सगळ्यात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती विचारलं तर उत्तर काय येईल आपलं? नर्मदा येईल. आणि दुसरी कोणती आहे? तापी आहे. तापी नदीचा उगम कुठं होतो? महादेव डोंगर रांगामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये. बैतूल जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. या नदीची एकूण लांबी किती आहे? 670 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधून किती किलोमीटर वाहते? 208 किलोमीटर वाहते. खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारलेला आहे की तापी नदी महाराष्ट्रामधून किती किलोमीटर वाहते? तर किती? 208 किलोमीटर. ठीक आहे. तापी नदीच्या उपनद्या पण विचारल्या जातात. गोमाई, अनेर, वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई, अमरावती आणि सगळ्यात महत्त्वाची उपनदी कोणती आहे तापी नदीची? तर ती आहे पूर्णा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 7 नंबर. राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नेमणूक करतात? काय विचारलंय की बाबा जे राष्ट्रपती आहेत हे खालीलपैकी कोणाची नेमणूक करतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग बघूया. पंतप्रधान, निर्वाचन आयोग, राज्यपाल आणि वरील सर्व. मग इथं उत्तर काय असणार आहे आपलं? वरील सर्व. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा एक सोपा प्रश्न आहे जो की परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत आहे. जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामधील अतिरेक्यांचा बिमोड केला होता? तर हे कोणतं होतं? ऑपरेशन ब्लू स्टार होतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट येतोय. मग ऑपरेशन ब्लू स्टार कधी झालं होतं? जून 1984 ला झालं होतं. ठीक आहे. कुठं झालं होतं? पंजाबमधील अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिरामध्ये झालं होतं. पुढचा 9 नंबर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? आता काय विचारलं आपल्याला? सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्याची निर्मिती कधी झाली असं विचारलंय. मग याची निर्मिती कधी झाली मित्रांनो? तर ती 1981 ला झाली. तारखेसहित लक्षात ठेवा, तारीख सुद्धा विचारलेली आहे. मग तारीख काय आहे? 1 मे 1981. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती? तर रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनामधून. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कोठं आहे? तर मुख्यालय कोठे आहे? ओरस बुद्रुक या ठिकाणी मुख्यालय आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 8 तालुके आहेत. याचं क्षेत्रफळ किती आहे? 5207 चौरस किमी हे याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. आणि सिंधुदुर्ग मधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा ठिकाण कोणतं आहे? तर ते आंबोली हे आहे. आंबोली या ठिकाणी काय होतं? महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस पडतो. वारंवार प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामधील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण कोणतं आहे? तर ते कोणतं आहे? आंबोली आहे. ठीक आहे. 10 नंबर. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असं विचारलंय? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही असं विचारलंय? मग ऑप्शन बघूया. गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब. तर यापैकी जातीचा उच्छेद हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं नाही. मग जातीचा उच्छेद हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने काय हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महात्मा फुलेंची इतर बाकीचे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत की ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो ते लक्षात ठेवायचे. मग कोणतं आहे पहा? गुलामगिरी आहे, तृतीय रत्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे,
ब्राह्मणांचे कसब आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे. हा सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे त्यांचं, हे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न सोपा 11 नंबर. नीती आयोगाचे विस्तारित रूप काय? आता इथं काय विचारलंय की बाबा नीती आयोगाचं विस्तारित रूप काय आहे? मग विस्तारित रूप काय आहे पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. महत्वाचा प्रश्न आहे, TCSने सुद्धा विचारला होता, त्याचबरोबर MPSCने सुद्धा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मित्रांनो, प्रश्न जरी सोपा वाटत असला तरी काय आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला नीती आयोगाबद्दल बाकीची सगळी माहिती लक्षात ठेवायची. पहा, नीती आयोग म्हणजेच काय, NITI, त्याचा फुल फॉर्म काय होतो पहा, तोच आपल्याला विचारला होता, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की नीती आयोगाची स्थापना कधी झाली? मग नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली. आता या नीती आयोगाचा उद्देश काय आहे बाबा? तर याचा उद्देश काय आहे, तर देशाच्या विकासासाठी धोरणे आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. त्याच्यानंतर नीती आयोगाने कोणत्या आयोगाची जागा घेतली? तर नीती आयोगाने योजना आयोगाची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मग पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर तो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. मग बघा, पोंगल हा तामिळ लोकांचा काय आहे, महत्त्वाचा सण आहे आणि जो मुख्यतः काय, शेतकऱ्यांसाठी पीक कापणीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रश्न विचारू शकतात की तामिळ समुदाय किंवा तामिळ लोक पोंगल हा सण कशाचा उत्सव म्हणून साजरा करतात? तर कशाचा? पीक कापणीचा, शेतकऱ्यांसाठी पीक कापणीचा. ठीक आहे. आणि हा कधी असतो? तर जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या आसपास असतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा मकर संक्रांत असते त्यावेळेस त्यांच्याकडे काय असतो, पोंगल हा सण असतो. आणि यामध्ये कोणत्या देवाचं पूजन केलं जातं? तर सूर्य देवतेचं पूजन केलं जातं आणि नवीन पीक व अन्नधान्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. खूप महत्त्वाचा असा सण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर. अयोग्य विधान ओळखायला सांगितलंय. अयोग्य विधान म्हणजेच कोणतं? चुकीचं. मग पहिलं विधान काय दिलंय, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे होतो. हे विधान काय आहे? बरोबर आहे. गोदावरी नदी नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून वाहते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं काय दिलंय, महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोदावरी खोरे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. हे सुद्धा बरोबर आहे. गोदावरीचं खोरं काय आहे? महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नदी खोरं आहे आणि भारतामधलं काय आहे? 2ऱ्या क्रमांकाचं मोठं खोरं आहे. मग भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं मोठं खोरं कोणत्या नदीचं आहे? तर ते गंगा नदीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं विधान आता ऑफकोर्स काय असणार आहे? चुकीचं विधान असणार आहे, कारण पहिले 3 बरोबर आहेत. मग कुठं चुकलंय बघूया. औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा फायदा उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांनाही होतो. आता या ठिकाणी बघा, जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणकोणत्या जिल्ह्याला होतो पहा. एक तर संभाजीनगर, ज्याचं जुनं नाव औरंगाबाद होतं, जुना प्रश्न असल्यामुळे इथं औरंगाबाद दिलंय. त्याच्यानंतर बीड, जालना या 3 जिल्ह्यांना काय होतं? जायकवाडी प्रकल्पाचा फायदा होतो. मग इथं ऑप्शनमध्ये पहा त्यांनी उस्मानाबाद दिले आणि हिंगोली दिले. ठीक आहे. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. 15 नंबर. रायचूर येथे कृष्णा व डॅश डॅश नदीचा संगम आहे. कुठं? रायचूर या ठिकाणी कोणत्या नदीचा संगम आहे? मग रायचूर या ठिकाणी काय आहे? कृष्णा आणि भीमा नदीचा संगम आहे. आणि हे रायचूर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. प्रश्न विचारला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर. बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोणत्या टोपण नावाने? बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते असं विचारलंय. मग कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या नावाने ओळखले जाते. मग ह्या कुठल्या आहेत? तर ह्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील महिला आहेत. त्यांचं महत्त्वाचं काय काम काय आहे? तर त्यांनी मूळ जुने बियाणे साठवून ठेवले आहे, ज्याला आपण गावरान बियाणं म्हणतो ना, हे त्यांनी साठवून ठेवलंय, त्याचं संरक्षण केलंय, म्हणून त्यांना बीजमाता म्हणतात. आणि याच्यासाठी त्यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती काय झाला होता? प्रश्न TCSने विचारला होता. ठीक आहे. पुढचा 17 नंबर. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात.
मग हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरतात, तर ॲस्पिरिन वापरतात. यालाच काय कशासाठी पहा, तर रक्त गोठू नये म्हणून अँटी क्लॉटिंग औषध वापरले जाते. मग उदाहरणार्थ कोणतं पहा, ॲस्पिरिन आहे, हेपेरिन आहे आणि वॉरफॅरिन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कॉमन प्रश्न होता. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुमसर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मग तुमसर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. पुढचा 20 नंबर, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही असं विचारलंय. थंड हवेचं ठिकाण नाही असं विचारलंय. मग ऑप्शन वाचायचे आणि उत्तर काय करायचे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.